नमस्कार, मी नंदिनी चौधरी. तर चला आज आपण तिखट सांडगे करूया. याची भाजी खूप छान होती. कमेंट्स करून सांगा, मी भाजी दाखवते. कांद्याचं पण आणि विदाऊट कांदा पण खूप छान भाजी होते. खमंग, तोंडाला चव येते. एक वाटी मटकीची डाळ, अर्धा वाटी तूर, अर्धाला थोडंसं कमी उडीद डाळ, एक वाटी हरभरा डाळ, एक वाटी मूग डाळ. बघा हां, एक वाटी मटकीची डाळ, एक वाटी मूग डाळ, एक वाटी हरभरा डाळ, अर्धा वाटी तूर डाळ आणि अर्धाला थोडंसं कमी उडीद डाळ. तूर डाळ घाला, तूर डाळ घातल्यामुळं चव छान येते. आता आपण सगळ्या डाळी 3 ते 4दा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. मी आता ह्या सगळ्या डाळी निवडून घेतले बरं का. आता 3दा स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया. पावडर लावलेलं असतं, हे स्वच्छ धुवून घ्या डाळी. धुवून झाल्यानंतर दाखवते. डाळ 3दा स्वच्छ धुवून घेतले पाण्यात. आता पाणी घालायचं. 1 पेला, 2 पेला, वर एवढं पाणी घालायचं बघा. आहे डाळीच्या वर एवढं पाणी घालून रात्रभर झाकून ठेवायचं. आता उद्या सकाळी सांडगं घालूया. रात्री भिजवून ठेवायचं, सकाळी मिक्सरला फिरवायचं आणि सांडगं घालायचं. फ्रेश आलंय. आता 2दा स्वच्छ धुवून घेऊया. हे पहा, डाळ छान आहे काय, तुकडे होतात बघा. छान भिजल्या डाळ. आता स्वच्छ 2दा धुवून घेऊया. 2दा स्वच्छ धुवून घेतले. आता मिक्सरला फिरवून घेऊया. डाळ छान भिजल्या बघा. असं डाळ भिजायला पाहिजे. रात्री भिजत घालायचं आणि सकाळी सांडगं करायचं. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. छोटं मिक्सर घेतले, झारा घ्यायचं, झारातनं असं काढायचं म्हणजे पाणी सगळं गळतंय. पाणी सगळं काढायचं काय. मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवून थांबून 1 मिनिट फिरवायचं, थांबायचं, फिरवायचं, थांबायचं, असं करून घ्या. हे पहा किती मस्त झाले. असं रवाळच पाडा काय. आणि हे बघा, पाणीसुद्धा जास्त नाही आणि किती छान हे आले रवाळसारखं. आता एका भांड्यात काढून घेऊया. दीदी हे बघ किती छान फिरलंय. मिक्सरला फिरवून झालं. एकदम बारीक करायचं नाही काय. हे रव्यासारखं ठेवायचं. मीठ चवीनुसार. प्लेन तिखट घालायचं काय. कधी पण सांडग्यात प्लेन तिखट घालायचं. आता हे तिखट तुमचं जास्त तिखट असेल तर कमी घाला, कमी तिखट असेल तर जास्त तिखट घाला. मी आता 2 चमचा, ह्या चमच्याने 2 चमचा तिखट घातले, 1 चमचा मीठ घातले, धणजिरं पावडर,
फुल्ल भरून धनजिरं पावडर घाला. या चमच्यानी 1/4 चमचा हिंग पावडर घाला. हिंग पावडरने टेस्ट छान येतं. आणि 1/4 चमचा हळद आणि थोडंसं एकदम थोडंसं सोडा घालायचं. सोडा का घालायचं सांगते तुम्हाला. आपण आता सांडग्याची भाजी तळतो आणि मग सांडग्याची भाजी करतो. जरासं सोडा घातला ना सांडगे छान फुगतात, म्हणजे कच्चे राहत नाहीत, छान लागतात. त्यामुळे थोडंसं सोडा घाला. मी कोथिंबीर कढीपत्ता ते काय घालत नाही, असं प्लेनच सांडगे करतो आम्ही. भाजी मात्र त्याची इतकी खमंग मस्त होत्या. 3-4 प्रकारे भाजी करता येते बरं का. आता हे छान सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यावर दाखवते. घालवून झाल्यावर थोडंसं टेस्ट बघा. तुम्हाला वाटलं मीठ वगैरे काय कमी आहे तर मीठ तिखट घालून घ्या. माझं परफेक्ट झालं आहे एकदम. चला तर आता आपण सांडगे करूया. एकदम सोपं. धणजिरं पावडर, हळद, हिंग पावडर, प्लेन तिखट आणि मीठ आणि जरासा सोडा टाका, खायचा सोडा. आणि सगळं छान मिक्स करून घ्या. झालं. प्लॅस्टिकचं कागद अंथरून घेतले. एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं, असं 5 बोटं बुडवायचे आणि थोडंसं पीठ घ्यायचं आणि हे असं बोटाच्या मधनं, हे बघा 4 बोटाच्या असं मधनं सोडायचं. एकदम बारीक घाला, काय मोठे मोठे घालू नका, कारण बारीकच भाजी छान होते. बारीक घातला ना छान तळलं जातं. एकदम बारीक बारीक सोडा. हाताने भरभर होते, कारण आपल्याला बोटाची सवय असते की नाही, त्याच्यामुळं ते प्लॅस्टिकच्या पिशवीतनं पण येतं, पण खूप वेळ लागतं, गोळ होतं. त्याच्यापेक्षा ना असं घातलेलं बरं. एकदम छोटे छोटे घाला. तुम्हाला वाटलं हाताला चिटकते तर थोडंसं पाण्यात हात बुडवून घ्यायचं. माझी आई सोडते ना असं बरोबर टोक येते बघा, खूप छान सोडते ती. तसं काही मला जमत नाही एवढं, पण ओके. हे पहा असं हळू, लई पाण्यात हात बुडवायला लागत नाही. पहिल्यांदा एकदा बुडवला ना पास होतं. हे पहा असं उभे उभे सांडगे घालते ती, खूप छान घालते. बारीक बारीकच तोडा काय सांडगे. आता झाल्यानंतर दाखवते. तेल वगैरे काही लावायला लागत नाही हं. मी असंच सांडगं घातले. तेल अजिबात वापरू नका, नाहीतर सांडग्याला वास येतं आणि वर्षभर सांडगे टिकत नाहीत. नुसता घालत जायचं असं. तीन उन्हात खडखडीत वाळवून घेतलं. आवाज बघा. खडखडीत वाळवून घ्या, म्हणजे वर्षभर छान टिकतं. 3 ऊन दिले. आता मस्तपैकी एका बाटलीत घालून ठेवायचं. ओलं हात वापरायचं नाही काढताना. ओलं हात वापरू नका, नाहीतर खराब होतात. कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा. जरा सुद्धा असं तुकडे पडले नाहीत बघा, छान झाले. परफेक्ट प्रमाण आहे, एकदम छान होतं. करून पहा.
वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. तुम्ही कुठल्या सिटीतून बघता नक्की कमेंट्स करून सांगा.